आजकाल जर बघितलं तर आपण एक टेनिस क्रिकेटमध्ये पण ॲज अ प्रोफेशनल म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं किंवा त्याच्यामध्ये पण चान्स आहे, की ॲज अ प्रोफेशनल तुम्ही टेनिस क्रिकेट खेळू शकता आणि त्याच्यामध्ये आपलं करियर घडवू शकता. तर एखाद्या नवख्या खेळाडूमध्ये जे टॅलेंट असेल आणि त्याला जर यामध्ये करियर करायचं असेल, तर त्यानं किती प्रॅक्टिस किंवा कशी प्रॅक्टिस केली पाहिजे? म्हणजे त्यांना काय तुम्ही संदेश देऊ शकाल? प्रॅक्टिस क्रिकेटची प्रॅक्टिस हा वेगळा भाग आहे, फिटनेस हा वेगळा भाग आहे. 2 गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे, फिटनेस आणि प्रॅक्टिस. फिटनेस, प्रॅक्टिस, तुमचं मेडिटेशन, तुमचा आहार, या सगळ्या गोष्टींवरती तुमचं परफॉर्मन्स सगळा ठरला जात असतोय. तुमचा फिटनेस सगळ्यात पहिल्यांदा गरजेचा आहे. तुमच्या गरजेचं आहे. फिटनेससाठी तुम्ही बाकीच्या गोष्टी रनिंग म्हणा किंवा जिम म्हणा, जे थोड्या बहुत प्रमाणात जिम म्हणा किंवा कार्डिओ स्ट्रेंथ तुमची सगळ्या या गोष्टींवरती फोकस करायला पाहिजे. प्रॅक्टिस करत असताना तुम्ही स्वतःचा जो काय आपला टॅलेंट कसं हे करता येईल किंवा नवीन-नवीन स्किल कसं शिकता येईल, त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. बॅटिंगमध्ये असेल, बॉलिंगमध्ये असेल, नवीन-नवीन स्किल तुमची कशी अडॉप्ट करू शकताय. कारण की एकदा तुम्हाला जर का रीड केलं बॅट्समनने, हा इथंच खेळतोय आणि ते हेच करतोय. जर का टीमनं रीड केलं, तर तुम्हाला ते खूप अवघड जाऊ शकतं.